Hello friends, today we'll discuss extreme values of displacement, velocities and acceleration. First, the extreme values of displacement. First we'll discuss extreme values of displacement. The general expression for displacement in SHM is general expression. कोणाचं displacement. General expression of displacement x in SHM is equal to a sin omega t plus phi, where x is displacement, a is amplitude. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आता आपण पार्टिकल बघितला तर पार्टिकल ज्या पोझिशनला त्याचं डिस्प्लेसमेंट 0 असते दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द मीन पोझिशन, आणि जिथे द डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे. तर आपल्याला दोन पोझिशन आहेत, एक आहे मीन पोझिशन, दुसरी आहे एक्स्ट्रीम पोझिशन. खाली पण एक पोझिशन आहे दॅट कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट मीन पोझिशन the omega t plus phi, this phase is equal to 0 or pi radian. Mean position ला या omega t plus phi this phase is the value of phase is एक तर 0 असते किंवा pi असते. ही जर 0 व्हॅल्यू आपण इथं पुट केली, therefore x is equal to a sin, आणि जर 0 ठेवली आपण किंवा pi ठेवली तर सरळ सरळ याची व्हॅल्यू किती येते, a sin 0 is equal to 0 and therefore we get x is equal to 0. ओके, म्हणजे आपल्याला इथे x ची व्हॅल्यू कशी मिळाली, 0 मिळाली, म्हणजेच कशी मिळाली, मिनिमम मिळाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज मिनिमम. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज मिनिमम इन ॲट मीन पोझिशन इन SHM. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे मिनिमम किंवा 0 कुठे असते, मीन पोझिशन. आता दुसरी पोझिशन कोणती आपली, एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन दुसरी व्हॅल्यू आपली या ठिकाणी आपण लिहू शकतो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम पोझिशनला या फेजची व्हॅल्यू किती आहे, 0 किंवा पाय, आणि 0 किंवा पाय असेल तर दिस अँगल इज इक्वल टू 0, therefore x is equal to 0. This is the minimum value. Thus the displacement of particle in SHM is 0 or minimum at mean position. Now the second position is the extreme position. At extreme position the phase of SHM, that is called as omega t plus phi, is equal to pi by 2 or 3 pi by 2. एक्स्ट्रीम पोझिशनला ह्या फेजची व्हॅल्यू एक तर pi by 2 किंवा 3 pi by 2 and so on. Put this value in this equation, we get the displacement of particle as a sin. आता या ओमेगा टी प्लस phi ची आपण व्हॅल्यू एक तर pi by 2 शकतो किंवा 3 pi by 2. pi by 2 आपण, आणि pi by 2 माहित आपला sin pi by 2 is equal to 1. 3 pi by 2 असेल तर -1, therefore we get x is equal to plus minus a. This is the maximum value. म्हणजे आपल्याला इथे डिस्प्लेसमेंट किती मिळालं, एक तर sin pi by 2 ची किंमत +1, sin 3 pi by 2 ची किंमत -1, म्हणजे किंवा मायनस प्लस 1 ने आपण जर मल्टिप्लाय केलं a ला तर काय मिळते आपल्याला प्लस मायनस a. We get the displacement of particle is equal to plus minus a. This is the maximum value कोणाची, डिस्प्लेसमेंटची in SHM. Okay, thus the displacement of particle in SHM is maximum at extreme position. Now the extreme values of velocity. We know the expression for velocity in SHM is, we know the expression for velocity of particle in SHM is v is equal to omega under root a square minus x square.
a square minus x square. This is the equation number 1. आपल्याला व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहित आहे किती आहे v = ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी इन SH. आता आपल्याला या व्हेलॉसिटी कुठं मिनिमम असते आणि कुठं मॅक्झिमम असते ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत ॲट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण बघितलं इथे की दिस इज द मिनिमम पोझिशन, दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज द मीन पोझिशन अँड मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते पार्टिकलचं x = 0 आणि दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट कसं असते मॅक्झिमम असते आणि या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो a. अजून इथे पण एक्स्ट्रीम पोझिशन आहे, दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन अँड ॲट दिस पोझिशन द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज a. ओके, तर मीन पोझिशन म्हटलं की x ची व्हॅल्यू 0, एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं की x ची व्हॅल्यू किती a. आपल्याला दोन पोझिशन बघायचे आहेत ॲट मीन पोझिशन. दोन पोझिशनला बघू आपण ॲट मीन पोझिशन. व्हेलॉसिटी मॅक्झिमम कुठं मिनिमम कुठं. आता या ठिकाणी मीन पोझिशन म्हटलं की x ची व्हॅल्यू किती आहे 0. इथं लिहिणार आपण ॲट मीन पोझिशन x = 0. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. पुट दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन नंबर 1. देयरफॉर v = ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे काय होईल 0. देयरफॉर v = ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर. अंडर रूट a स्क्वेअर म्हणजे काय सरळ सरळ a ओमेगा. v = प्लस मायनस a ओमेगा. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन SHM ॲट मीन पोझिशन. सेकंड पोझिशन आपण कधी बघू शकतो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू किती आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू किती आहे a. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. सेकंड एक्सप्रेशन काय लिहायचं त्याच्यामध्ये व्हेलॉसिटीचं की ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x = a. At extreme position x = a. Put this value of x in equation number 1. Put this value of x equal to a in equation number 1. Therefore we get v = ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस इथे x स्क्वेअर, x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला a आहे म्हणजे काय होईल x स्क्वेअर च्या ठिकाणी आपण काय म्हणणार a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर सरळ काय होईल 0 and 0 multiplied by this is equal to 0. This is the minimum value of velocity. This is the minimum value of velocity in SHM at extreme position. Thus, the velocity is maximum at mean position and it is minimum at extreme position in simple harmonic motion. Now, the extreme values of acceleration. Extreme values of acceleration. We know acceleration of a particle in simple harmonic motion. आपल्याला acceleration चं expression माहित आहे. We know acceleration in SHM. Acceleration in simple harmonic motion is a is equal to minus omega square x. This is the equation number 1. This equation number. आता आपल्या या एक्सेलरेशनला मिनिमम कुठे आणि मॅक्झिमम कुठे आहे पडलं एक्स्ट्रीम व्हॅल्यूज कोणाच्या एक्सेलरेशनच्या. मग आपल्याला दोन पोझिशन कोणत्या, एक मीन पोझिशन दुसरी कोणती आहे एक्स्ट्रीम पोझिशन. सुरुवातीला आपण काय करणार सर्व जवळपास एक्सप्रेशन सारखेच आहे ऍट मीन पोझिशन. At mean position x is equal to 0. Mean position ला x ची किंमत 0, extreme position ला x ची किंमत a. Put this value in equation number 1. We get a is equal to minus omega square आणि x ची व्हॅल्यू किती आहे 0 and the product becomes 0. This is the minimum value कोणाची acceleration ची आणि minimum value of acceleration कुठे आहे mean position. This is the minimum value of acceleration in SHM at mean position.
दुसरं एक्सप्रेशन आपण याच्यामध्ये कशा बघणार आहे की ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू किती पुन्हा a, x is equal to a. Then put this value in this equation, we get acceleration is equal to minus omega square आणि x च्या ठिकाणी आपण काय व्हॅल्यू पुट करू, x च्या ठिकाणी a, किंवा आपण असं लिहू शकतो मॅक्सिमम minus a omega square. This is the maximum value of acceleration in SHM at extreme position. म्हणजे ऍक्सलरेशन मिनिमम कुठे आहे, मीन पोझिशनला, परंतु मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी आहे, मॅक्सिमम. पुन्हा ऍक्सलरेशन मॅक्सिमम आहे एक्स्ट्रीम पोझिशनला, परंतु व्हेलॉसिटी कशी असते तर मिनिमम असते. ओके, these are the extreme values of displacement, velocity and